पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 4 तासाच्या आत पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात। तक्रारदार सौ रुपाली संजय सासे, पंचवटी, नाशिक यांचे पती संजय तुळशीराम सासे वय 40 वर्ष, यांचे पती मयत संजय तुळशीराम सासे याचे मूळ आरोपी विशाल कैलास क्षीरसागर यांचा भाऊ प्रमोद कैलास क्षीरसागर याला मरण आले असल्याचा संशय आल्याने आरोपी विशाल क्षीरसागर याने मनात राग धरून त्याच्या साथीदारासह मयत संजय तुळशीराम सासे यास जीवे ठार मारले। रुपाली संजय सासे यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्याकरिता पंचवटी पोलीस ठाणेकडील पथके रवाना करण्यात आली। गुन्हेशोध पथकाने संशयित आरोपी विशाल कैलास क्षीरसागर वय 24 वर्ष, धीरज मनोहर सकट वय 30 वर्ष यांनी केली असल्याची माहिती मिळाली। सदरचे संशयित आरोपी हे अवधूतवाडी गणपती मंदिराचे छतावर लपून बसले असता गुन्हेशोध पथकाचे अंमलदार यांनी सापळा रचून संशयित आरोपींस ताब्यात घेतले। सदरची उल्लेखनीय कामगिरी पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलीस हवालदार संतोष जाधव, पोलीस हवालदार महेश नांदर्डीकर, पोलीस हवालदार कैलास शिंदे, पोलीस हवालदार संदीप मालसाने, पोलीस हवालदार अमोल काळे, पोलीस हवालदार संदीप बावस्कर, त्याचबरोबर पोलीस नाईक जयवंत लोणारे, पोलीस अंमलदार कुणाल पचलोरे, पोलीस अंमलदार अंकुश काळे, पोलीस अंमलदार वैभव परदेशी, पोलीस अंमलदार विनोद चितळकर, पोलीस अंमलदार योगेश वायकंडे, पोलीस अंमलदार अश्विन कुमावत, पोलीस अंमलदार नितीन पवार अशांनी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।